मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक पवनकुमार जाधव, भाषण व नेतृत्व कला प्रशिक्षक. गेली 10 वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये अनेक व्यक्तिमत्वांना भाषण आणि संभाषण नावाचे कौशल्य शिकवून या महाराष्ट्राचा वक्ता घडवण्याचं काम करतोय. कदाचित तुम्हाला सुद्धा एक चांगला वक्ता घडायचा असेल, तुमच्या मनामध्ये सुद्धा भाषणाबद्दल अनेक प्रकारच्या अडचणी असतील, अनेक प्रश्न असतील. भाषण नेमकं कसं बोललं जातं, खरंच भाषण शिकता येतं का, भाषणाबद्दलच्या मनामध्ये असणाऱ्या अडचणी खरंच आयुष्यातून दूर जातील का, व्यासपीठावरती जाऊन आपल्याला सुद्धा समाजातील इतर लोकांसारखं बोलता येईल का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये कदाचित असतील. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या 20 मिनिटांमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतोय. तो हा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो नक्की ऐका. बघा, आज आपण सर्वजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहात. जसं की कोण सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रामध्ये आपण काम करतो. आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला कोणत्या ना कोणत्या व्यासपीठावरती जाऊन 1-2 मिनिटं भाषण बोलण्याची संधी मिळते. पण अनेकांच्या आयुष्यामध्ये याच घटना घडतात की अनेकांना 2 मिनिटं व्यासपीठावरती जाऊन आपल्या मनातले भावना, मनातले विचार व्यक्त करता येत नाहीत. आज एका बाजूला आपण अशी परिस्थिती पाहतो की अनेकांकडे मोठा पद आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, पण केवळ भाषण न बोलता आल्यामुळं अनेकांच्या आयुष्यामध्ये श्रेय हा दुसराच घेऊन जातो. म्हणजे कार्यक्रमाचं आयोजन तो व्यक्ती करतो, लाखो रुपये त्या कार्यक्रमाला त्यांच्याकडून खर्च केले जातात. फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब मोठा प्रचार केला जातो, त्याच्या माध्यमातून फ्लेक्स लावले जातात. लाखो रुपये खर्च करून एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. पण त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्याला कुणाला तरी सांगावं लागतं की बाबा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाबद्दल तू बोल. म्हणजे आज अनेकांकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण संभाषण नावाचं कौशल्य नसल्यामुळं आजही अनेक व्यक्तिमत्व ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी आहेत. आणि ज्या व्यक्तिमत्वांनी शेजारच्या व्यक्तीला, मित्राला, नातेवाईकाला सपोर्ट केला, सहकार्य केलं, त्या व्यक्ती आज भाषण नावाच्या कौशल्याच्या जोरावरती आज त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि आज खऱ्या अर्थानं म्हणून तुम्हालाच तुमच्या कामाचं केलेलं श्रेय मिळायला पाहिजे. तुम्हाला सुद्धा इतर लोकांसारखं व्यासपीठावरती जाऊन बोलता आलं पाहिजे. यासाठीच मी गेली 10 वर्ष झालं काम करतोय. खरं तर भाषण शिकणं फार सोपं आहे, पण आपण आपल्या मनामध्ये फार मोठा गैरसमज करून ठेवलाय. म्हणजे भाषण बोलायचं म्हणलं की असं अनेकांना वाटतं की खाली बसल्यावरती बोलता येतंय, उभं राहिल्यावरती बोलता येत नाही, किंवा काही लोकांना व्यासपीठावरती गेलं की विस्मरण होतं. काय लोकांच्या बाबतीमध्ये असं असतं की भरपूर भाषणाची तयारी केली जाते, म्हणजे लिखाण, पाठांतर, वाचन भरपूर केलं जातं, पण व्यासपीठावरती गेलं की 4 ओळी बोलल्या की पुढचं काय बोलायचं सुचत नाहीये. अनेक लोकांना भाषण बोलताही येत आहे, पण मुद्देसूद बोलता येत नाहीये. भाषणाला लोकांना थांबवून ठेवता येत नाहीये. कथा, कादंबऱ्या असतील, एखादा प्रसंग असेल, उदाहरणं असतील किंवा शेरोशायरी असतील, याची मांडणी करता येत नाही. अनेकांना आवाजातले चढ उतार भाषणामध्ये करता येत नाहीत. म्हणजे आज समाजामध्ये व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या म्हणीप्रमाणे अनेकांना भाषणाबद्दल येणाऱ्या अडचणी वेगवेगळ्या आहेत. खरं तर या प्रत्येक अडचणी प्रत्येक व्यक्तिमत्व सोडवू शकतं, परंतु तुम्हाला किंवा समाजातल्या अनेक व्यक्तींना फक्त 2 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे त्यासाठी हवं असतं योग्य मार्गदर्शन, आणि दुसरं म्हणजे त्यासाठी हवा असतो योग्य तो मार्ग. जर जगातली कुठलीही कला आत्मसात करायची असेल किंवा जगातील कुठलीही गोष्ट तुम्हाला शिकायची असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला 2 गोष्टी मिळाल्या, एक म्हणजे योग्य मार्गदर्शक आणि दुसरा म्हणजे योग्य मार्ग, तर तुम्ही कुठलीही गोष्ट सहजासहजी आत्मसात करू शकता. आणि अगदी त्याच प्रत्येक घटकाप्रमाणे भाषण नावाचं कौशल्य सुद्धा प्रत्येकाला आत्मसात करता येतं. आता आपण साधा एक विषय घेऊन चालूया. मी म्हणेल तर काही लोकांना तुमच्यापैकी भाषण बोलता येत असेल, किंवा तुम्ही समाजामधल्या अनेक लोकांची भाषण ऐकत असतात, ते लोक बोलत असतात. मग साधारणपणे एखाद्या विषयावरती तुमच्यापैकी एखाद्या व्यक्तिमत्वाला जर 2 मिनिटं भाषण बोलण्याची संधी मिळाली तर तो नेमका कशा पद्धतीने बोलतो, आणि जे तुम्ही अनेक वक्ते जे प्रभाव टाकतात भाषणाचा, ज्यांच्या भाषणामध्ये आवाजामध्ये चढ उतार असतो, लोक ज्यांच्या भाषणाला थांबतात, त्यांचं भाषण मुद्देसूद कसं असतं, म्हणजे एक साधारणपणे बोललं जाणारं भाषण नेमकं कसं आणि मुद्द्यानुसार बोललं जाणारं भाषण नेमकं कसं, या दोन्ही मधला फरक मी तुम्हाला समजावून सांगतोय, तोही आता नीट ऐका. आपण पहिल्यांदा विचार करूया. समजा तुमच्यापैकी एखादा व्यक्ती आहे किंवा समाजातील एखादा व्यक्ती आहे, तो तोडकं मोडकं बोलतोय, चांगलं बोलतोय, तर त्याचं भाषण नेमकं कसं असतं आणि तेच भाषण मुद्द्यानुसार कसं असतं हे मी दुसऱ्या घटकामध्ये दाखवतोय. समजा विषय आहे वाढदिवसाच्या भाषणाबद्दल तुम्हाला किंवा इतर कुठल्याही व्यक्तीला संधी मिळाली तर तो त्याचं भाषण कशा पद्धतीने करेल. आज आपण सर्वजण या ठिकाणी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्रित जमलोय. पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित
गावचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, त्याचबरोबर ती व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, मी आपल्या सर्वांचं प्रथमतः या ठिकाणी आभार मानतो. खरं तर आता पवार साहेबांबद्दल काय बोलायचं, म्हणजे असं अनेक लोकांचं वाक्य असतं, त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं की लहान तोंडी मोठा घास अशी परिस्थिती होईल. आपल्या सर्वांना माहिती आहे की पवार सर नावाचं व्यक्तिमत्व गेली 25 वर्ष झाली या समाजामध्ये काम करत आहे. आणि हे काम करत असताना प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवणं. कधी कुठल्याही व्यक्तीने कोणत्याही घटकासाठी फोन केला तर त्या ठिकाणी तात्काळ हजर राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पवार सर आहे. आपण बघितलं असेल की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही पद, पैसा, प्रतिष्ठा किंवा कुठल्या गोष्टीचा गर्व बाळगला नाहीये. कायमस्वरूपी समाजामध्ये मिसळून समाजाच्या हितासाठी काय करता येईल यासाठी ते कायमस्वरूपी काम करत असतात. आज सुद्धा त्यांचा वाढदिवस ते कुटुंबामध्ये साजरा करू शकले असते, पण त्यांनी आपल्या सर्वांना एकत्रित सोबत घेऊन वाढदिवस साजरा केलाय. म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालणारं, सर्वांसमवेत आपला वाढदिवस साजरा करणारं, समाजाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब. आणि म्हणून खरं तर त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं आहे. मी त्यांच्याबद्दल जास्ती बोलणार नाहीये. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या तालुक्यातून, जिल्ह्यातून अनेक व्यक्ती त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. मी एवढंच सांगेन की येणारं पुढचा भावी आयुष्य त्यांचं सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटी ज्या प्रकारे त्या समाजामध्ये सेवा करतायत, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारची सेवा त्यांच्याकडून घडावी एवढीच परमेश्वराकडे मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा माझ्या परिवाराच्या वतीतून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. फार तर काय सांगाल, समजा एखादा व्यक्ती राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असेल तर त्याची राजकीय पार्श्वभूमी सांगाल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगाल, पण या वर्तुळाच्या पलीकडे अनेक व्यक्ती जाऊ शकत नाहीत, अनेक वक्ता या वर्तुळाच्या पलीकडे जाऊन बोलत नाही. पण मित्रांनो, आजच्या काळामध्ये तुम्ही किती सुंदर बोलताय किंवा तुम्हाला किती ज्ञान आहे याला महत्व नाहीये. महत्व त्या गोष्टीला आहे की समोरचा व्यक्ती तुमच्या भाषणाला थांबला पाहिजे. आणि म्हणून समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये काय, समोरच्या क्राऊडवरती, समोरच्या जनसमुदायावरती आपल्या भाषणाचा प्रभाव पडला पाहिजे. आणि म्हणून तेच वाढदिवसाचं भाषण मुद्द्यानुसार कसं बोललं जातं ते आता ऐका. नमस्कार. आज आपण सर्वजण या ठिकाणी या भागाचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्रित जमलोय. पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित या भागाचे सामाजिक कार्यकर्ते, आमचे मित्र आदरणीय पाटील साहेब, व्यासपीठावरती उपस्थित या भागाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय माने साहेब, व्यासपीठावरती उपस्थित या तालुक्याचे तालुका अध्यक्ष आदरणीय मोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, वेळेअभावी सर्वांची नावं घेऊ शकत नाही, सन्मान्य व्यासपीठ, त्याचबरोबर ती व्यासपीठाच्या समोर उपस्थित त्यांचे सर्व नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार, उपस्थित सर्वच माझ्या माता, बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांचंच या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर तुम्ही आणि मी आपण सर्वजण 21व्या शतकामध्ये जीवन जगतोय. आणि 21व्या शतकामध्ये जीवन जगत असताना वाढदिवस साजरा करणं म्हणजे फॅशन झाली, फॅड बनलंय. समाजामध्ये 70 ते 80% लोक वाढदिवस साजरे करतात. वाढदिवसाला तुम्ही जाता, वाढदिवसाला मी जातो. आज आपण अनेक लोकांचे वाढदिवस पाहत असतो. लोक काय वाढदिवस साजरे करतात. आज बऱ्यापैकी लोक वाढदिवस म्हटलं की अनेक ठिकाणी मोठमोठ्या डीजे लावणं, काही ठिकाणी डॉल्बी लावणं, कुठं मटणाच्या पार्ट्या देणं, तलवारीने केक कापणं, धांगडधिंगा करणं, ऑर्केस्ट्रा लावणं, अशा विविध प्रकारे पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करून एका बाजूला वाढदिवस साजरे केले जातात. एका बाजूला अशा प्रकारचे वाढदिवस साजरे होत असताना दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं पवार साहेबांचा आदर्श आपण घेण्यासारखा आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचं व्यक्तिमत्व, आयुष्यामध्ये पद, पैसा, प्रतिष्ठेची अपेक्षाच कधी केली नाहीये. समाजाची सेवा हीच मोठी ईश्वर सेवा या दृष्टिकोनाच्या माध्यमातून गेली 25 वर्ष झालं या भागामध्ये काम करत असताना त्यांनी कायमस्वरूपी आपला वाढदिवस समाजाच्या हितासाठी आणि समाजाच्या उपयोगासाठी साजरा केला. आपण त्यांचा वाढदिवस नेहमी पाहत असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील, अनाथ मुलांना खा वाटप असेल, शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं वाटप असतील, गोरगरीब महिलांना साडी वाटप असेल, किंवा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज घेतलं गेलं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम असेल. म्हणजे आज फक्त वाढदिवस साजरा केला नाहीये, तर 200 व्यक्तींना जीवदान देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून खरं तर त्यांच्याबद्दल बोलावं, सांगावं तेवढं थोडं आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आव्हान करतोय की बाबांनो, आपण सुद्धा आपला वाढदिवस साजरा करत असताना समाजाचं हित, समाजाचं भान ठेवून वाढदिवस साजरा करा. आपण आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम घ्या, जेणेकरून की एक आदर्श, सुसंस्कृत आणि चांगला समाज घडेल. आपण अशा प्रकारे वाढदिवस साजरे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जास्त वेळ न घेता साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आपलं येणारं भावी आयुष्य
हे सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, भरभराटीत जाऊ. आपल्या हातून देशाची, आईवडिलांची, समाजाची, कुलदैवतेची सेवा घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा वैयक्तिक प्राध्यापक पवनकुमार जाधव माझ्या अकॅडमीच्या वतीनं आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपण मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, योग्य तो सन्मान केला, त्याबद्दल तुमचं, तुमच्या परिवाराचं मनपूर्वक असा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर जगातली 99.99% भाषणे 8 ते 9 मुद्द्यावरती बोलली जातात, परंतु असं म्हटलं जातं की अरे तुझंच आहे तुझ्यापाशी, परंतु तू जागा चुकलाशी. अनेक व्यक्तिमत्वाला तो मार्ग, ते मुद्दे माहीत नसल्यामुळे आपण विषय सोडून बोलतो, अवांतर बोलतो, किंवा काय बोलायचं मनामध्ये असतं, खूप असतं की किती बोलायचं आहे, विचार खूप मनामध्ये येतात, पण त्या भावना आपण व्यक्त करू शकत नाही. ही अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये अडचण आहे. मित्रांनो, जगातला प्रत्येक व्यक्ती ही कला आत्मसात करू शकतो. हा डोक्यातून गैरसमज काढून टाका की भाषण शिकण्यासाठी हजारो विद्यापीठाच्या डिग्र्या असाव्या, तुमचं लिखाण पाठांतर वाचन भरपूर असावं, किंवा तुमचं वय विशिष्ट असावं, असं अजिबात काही नाहीये. भाषण शिकण्यासाठी जर तुम्हाला एकदा मार्ग मिळाला, तुम्हाला जर त्या प्रत्येक घटकाची माहिती मिळाली, तर जगातल्या कुठल्याही व्यासपीठावरती तुम्ही हजारो नाही लाखो लोकांसमोर जाऊन अतिशय प्रभावीपणे भाषण बोलू शकता. यासाठी आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फक्त एकच घटना घडते आहे की अनेक लोक, म्हणजे तुम्ही असेल, मी असेल, किंवा समाजातल्या अनेक व्यक्तिमत्वाला तुम्ही बघा की आपण फक्त विचार करत राहतो. आज अनेक लोकांना भाषण सुद्धा किती दिवसापासून शिकायचं आहे, पण फक्त विचार आहे, कृती मात्र आयुष्यामध्ये केली नाहीये. फक्त भाषण नावाच्या कलेचा विषय सोडून द्या. आयुष्यामध्ये तुम्हाला ज्याही ठिकाणी पोहोचायचं असेल, जे ध्येय गाठायचं असेल, मग एखादा तुम्हाला उद्योग करायचा असेल, एखादा व्यवसाय करायचा असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, किंवा नोकरी तुम्ही करत असाल, त्या ठिकाणी तुम्हाला इतर लोकांपेक्षा आपलं वेगळं व्यक्तिमत्व बनवायचं असेल, तर विचार करून आयुष्यामध्ये चालणार नाही, कृती करावी लागेल. भाषणामध्ये सुद्धा तुम्हाला विचार करून चालणार नाही. जोपर्यंत तुम्ही कृती करणार नाही, तोपर्यंत आयुष्यामध्ये व्यासपीठाची पायरी तुम्ही चढू शकणार नाही. आणि ही कृती करण्यासाठी आपण विचार करण्यापेक्षा त्याचा मार्ग शोधायला चालू केलं पाहिजे. नेमकं सुरुवात काय आहे भाषणाची, मध्य काय आहे, शेवट काय आहे, भाषणाची तयारी आपण केली पाहिजे. बरेच जण काय करतात की भरपूर वाचन करतात, भरपूर लिखाण करतात. भाषणामध्ये घोकणपट्टी तुम्ही वाचन प्रचंड करून चालत नाही. तुम्हाला ते उमजलं पाहिजे, काय मांडायचं हे उमजल्यानंतर ना तुमचं लिखाण पाठांतराचं महत्व आहे. म्हणजे अनेक लोक वर्तमानपत्र वाचतात, पण वर्तमानपत्र नुसतं वाचून चालणार आहे का, त्यातलं काय सांगायचं हे तुम्हाला उमजणं गरजेचं आहे. म्हणजे भाषणामध्ये जोपर्यंत तुम्हाला उमजणार नाही, तोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तींवरती प्रभाव टाकू शकणार नाही. या जगामध्ये मित्रांनो 2च व्यक्तिमत्व राहतात. एक व्यक्तिमत्व म्हणजे सामान्य, दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे असामान्य. वाक्य नीट ऐका. आता सामान्य आणि असामान्य व्यक्तिमत्वामधला फरक काय? सामान्य कुणाला म्हणायचं, असामान्य कोणाला म्हणायचं? समजा तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो, किंवा समाजामधले 100 लोक तुम्हाला ओळखतात, 100 लोकांना तुम्ही ओळखता. तुमच्या दोघांचंही व्यक्तिमत्व सामान्य आहे. पण जगातल्या हजारो व्यक्ती तुम्हाला ओळखतात. जगातल्या हजारो व्यक्तिमत्वाला तुम्ही ओळखू शकत नाही. तुमचं व्यक्तिमत्व हे असामान्य आहे. आणि ते असामान्य नावाचं व्यक्तिमत्व बनवण्याची ताकद केवळ संभाषण कौशल्यामध्ये आहे. मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारतो, किंवा तुम्ही कुणालाही विचारा. समजा मी जर असं म्हटलं की या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सगळ्या आमदार, सगळ्या खासदार, सगळ्या व्यावसायिकांची नावं सांगा. तुम्हालाही सांगता येणार नाहीत आणि मलाही सांगता येणार नाही. पण मी जर तुम्हाला असा प्रश्न केला की ज्यांचं संभाषण कौशल्य उत्तम आहे, ज्यांचं वक्तृत्व उत्तम आहे, अशा व्यक्तिमत्वाची नावं सांगा, तर तुम्हाला मला एका मिनिटामध्ये अनेक लोकांची नावं सांगता येतील. का? कारण की आपल्या प्रत्येकाची किंवा अनेक लोकांची नाळ ही डायरेक्ट ज्यांचं संभाषण कौशल्य उत्तम आहे त्यांच्याशी जुटली गेलेली आहे. आणि म्हणून आपण ज्या गावामध्ये, ज्या शहरामध्ये, ज्या तालुक्यामध्ये काम करत आहात, त्या ठिकाणी आपल्या सुद्धा संभाषण कौशल्याशी कुणाशी तरी नाळ जोडली गेली पाहिजे. याच्यासाठी हे संभाषण कौशल्य शिकायचं आहे. माझं हे वाक्य लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये मित्रांनो उद्या कधी येत नसतो. आपण कुठलाही घटक करायचं म्हटलं की उद्याला फार महत्व देतो. आता मी भाषण कलेच्या किती दिवस झालं कार्यशाळा घेतोय. माझी ऍड तुम्हाला रोज फेसबुक, इंस्टाग्रामला सगळीकडे दिसते. अनेक लोक मला मेसेज करतात, रजिस्ट्रेशन करतात की मला कार्यशाळेला यायचं आहे म्हणून. पण अनेक लोकांना माझ्यापर्यंत पोहोचता येत नाही. ते फक्त विचार करतच अशी 4-4, 5-5 वर्षापासून नावनोंदणी करणारी अनेक लोक माझ्याकडे आहेत. आणि म्हणून मी पहिलेही सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही कृती करणार नाही, तोपर्यंत आयुष्यात यश नाहीये. आणि यश तुमच्या हातामध्ये आहे. यश एखाद्या ज्योतिषाच्या हातामध्ये नाहीये. यश तुमच्या हातामध्ये, भाषण शिकणं सुद्धा तुमच्या हातामध्ये.
फक्त पोचणं आपण तिथपर्यंत हे फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी उद्या नावाचा शब्द आयुष्यातून डिलीट मारा. माझं एक वाक्य आहे, उद्या नावाचा शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये, डायरीमध्ये किंवा कुठेही लिहून ठेवा आणि त्याच्याकडे बघा. रोज तुम्हाला तो आयुष्यामध्ये उद्या दाखवेल. आयुष्यामध्ये मित्रांनो उद्या कधी येत नसतो, आज येत असतो. म्हणून आज नावाचा शब्द लिहा. भाषण नावाची कला सोडा. तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल तर त्यासाठी आज आत्ता निर्णय घ्यायला शिका. तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होणार आहे. मित्रांनो, गेली 10 वर्ष झालं भाषण नावाची कला शिकवत असताना महाराष्ट्रामध्ये माझे प्रशिक्षण देण्याची पद्धत फार वेगळी आहे. आणि समोरच्या व्यक्तीला जे हवं आहे, त्याला जे येतं, त्याची जी बुद्धिमत्ता आहे, त्याच्यानुसार मी गेली 10 वर्ष झालं प्रशिक्षण देतोय. आता मी प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरामध्ये 2 दिवसाची कार्यशाळा घेतोय. ही 2 दिवसाची कार्यशाळा घेत असताना त्याची प्रोसेस काय असते, नेमकं प्रशिक्षण कसं दिलं जातं हेही ऐका. आता मी पुढची 5 मिनिटं त्याच्याबद्दल बोलतोय. कार्यशाळा जरी मी 2 दिवसाची घेत असेल तरी त्याच्या अगोदर ती 10 ते 12 दिवस ऑनलाईन प्रशिक्षण ज्या व्यक्ती कार्यशाळेला येतात त्यांच्यासाठीच देतो. मुळात मी कार्यशाळेला घेतो 15 व्यक्ती आणि त्या 15 व्यक्तींनाच पहिल्यांदा ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जातं. आता हे ऑनलाईन प्रशिक्षण म्हणजे मी फक्त एकतर्फी मार्गदर्शन करायचं, लोकांनी ऐकायचं असं अजिबात नाहीये. हे परिपूर्णपणे प्रॅक्टिकली प्रशिक्षण आहे. म्हणजे ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये माझ्याकडून प्रत्येक विषयाचा लहान मुलासारखा डेमो दिला जातो. समजा आता वाढदिवसाचं भाषण आहे, तर वाढदिवसाचं भाषण मी कमीत कमी स्वतः 10 वेळा बोलून दाखवतो. आणि या कार्यशाळेला घेतो मी 15 व्यक्ती, तर त्या 15 व्यक्तीकडून ते भाषण मी 2-2, 3-3 वेळा बोलून घेतो. म्हणजे समजा एक भाषण जर 50-60 वेळा बोललं गेलं तर अगदी मतिमंद माणूस सुद्धा बोलायला शिकेल. अशा प्रकारे मग वाढदिवसाचं भाषण असेल, उद्घाटन असतील, महापुरुषांच्या जयंत्या असेल, प्रचार सभेचं भाषण असेल, शोकसभा असेल, लग्न समारंभाच्या शुभेच्छा असतील किंवा एकाच उदाहरणाचा वापर तुम्ही हजारो कार्यक्रमामध्ये करता येतो तुम्हाला. अशी अनेक उदाहरणं असतील, शेरोशायरी असतील, अशा अनेक घटक हे पहिलीतल्या मुलासारखे प्रत्येक व्यक्तीला सांगून त्याला जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत करून घेतले जातात. माझ्या कार्यशाळेमध्ये कुठल्याही प्रकारचं लिखाण, पाठांतर, वाचन त्या व्यक्तीला करायला लावलं जात नाही. जर त्याच्याकडे एवढा वेळ असता तर मग कार्यशाळा करायची आहे कशासाठी? अनेक व्यक्तींकडे वेळ नाहीये, अनेक व्यक्तींना त्याची माहिती नाहीये, अनेक व्यक्तींच्या लक्षामध्ये राहत नाही, अनेक व्यक्तींना त्याच्याबद्दल भीती आहे. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर, हे सगळे प्रश्न मी स्वतः त्या प्रत्येक व्यक्तीला अनुभव मुळात येतोच. हे सगळे व्यक्तीचे प्रश्न कायमस्वरूपीच्या आयुष्यातून मिटले जातात. पहिल्यांदा ऑनलाईन प्रशिक्षण दिल्यानंतर त्याच व्यक्तींना माझ्याकडून ऑफलाईन प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे ट्रेलर चांगला असेल तर लोक पिक्चरला येतील. म्हणून ट्रेलरच एवढा जबरदस्त असतो की पिक्चर त्याच्या माध्यमातून स्पष्ट होतो. मग ऑफलाईन कार्यशाळेमध्ये आपल्याला स्टेजवरती जाऊन बोलावं लागतंय, पोडियमचा वापर करायचा, माईकचा, चेहऱ्यावरचे हावभाव असतील, आवाजामध्ये चढउतार कसे करायचे, भाषण लक्षामध्ये कसं ठेवायचं, भाषणामध्ये कोणत्या घटकांचा वापर करायचा, परिस्थितीनुसार कसं बोलायचं, परिस्थितीनुसार प्रसंग कसे बदलायचे. मग आंदोलनाचं भाषण असेल, आक्रमक प्रचार सभेचं भाषण असेल, वादविवाद असतील, महिला दिनाचे कार्यक्रम असतील, अनेक उदाहरणं असतील, अनेक शेरोशायरी असतील, महापुरुषांच्या नावानं भाषणाची सुरुवात असेल, अशा अनेक प्रकारचे घटक, हे सुद्धा घटक प्रत्येक विषय लहान मुलासारखा सांगून ऑफलाईन कार्यशाळेमध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीकडून तो करून घेतला जातो. ही कार्यशाळा म्हणजे आयुष्यामध्ये परिवर्तन करणारी कार्यशाळा आहे. इथं कुठेतरी गेलो, इतर लोकांसारखी नोंदणी केली, पैसे भरलेत आणि ते वाया गेले आणि काही शिकलो नाहीये असं नाहीये. रिझल्ट ओरिएंटेड. समजा तुमच्यापैकी एखाद्या व्यक्तीनं कार्यशाळेला ऍडमिशन घेतलं, वाक्य नीट ऐका, कार्यशाळेला ऍडमिशन घेतलं आणि मी पहिल्यांदा ऑनलाईन प्रशिक्षणाला सुरुवात केली आणि मी पहिल्या दिवशी शिकवलेला घटक जर तुम्हाला नाही बोलता आला तर त्या क्षणाला घेतलेले सगळे पैसे रिफंड मी करतो. कारण की आजपर्यंतची माझी खासियत आहे, आजपर्यंतच दिलेलं प्रशिक्षण अनेक लोकांना हा रिझल्ट आहे की अनेक लोक आज बिनधास्तपणे या ठिकाणी बोलतात. आणि ही कार्यशाळा फक्त 10 ते 15 दिवसापुरती किंवा फक्त ऑनलाईन ऑफलाईन पुरती मर्यादित नाहीये. माझ्याकडे एखादा व्यक्ती येतो म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये येतो, माझ्याकडून शिकून गेलेला व्यक्ती भविष्यामध्ये जाऊन भाषण बोलायला चालू करेल, पण अनेक प्रकारच्या अडचणी येतात, कदाचित नवीन विषय येतो. मग असं वाटतं की आपण सरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, सरांना विचारलं पाहिजे. बिनधास्तपणे कुठल्याही विषयावरती तुम्ही मला कधीही फोन करू शकता. प्रत्येक भाषण सांगण्याची जबाबदारी ही माझी असते. आजपर्यंत तो स्टेटस मी जपत आलेलो आहे. मुळात
99.99% तुम्हाला भाषण विचारण्याची गरजच पडत नाहीये. अशा प्रकारे मी तयार केलेलं असतं. पण तरी पण आपल्याला अधिक चांगलं ज्ञान त्याच्यामध्ये घ्यावं किंवा अधिक नवीन मुद्दे काय येतील का हे सांगितल्यानंतर डायरेक्ट भाषण सांगतो, डायरेक्ट रेकॉर्डिंग करायला त्या व्यक्तीला लावतो. माझ्या कार्यशाळेमध्ये जो व्यक्ती ऍडमिशन घेतो त्याला सगळ्या भाषणाच्या रेकॉर्डिंग दिल्या जातात. म्हणजे अशी महाराष्ट्रातली आपली एकमेव कार्यशाळा आहे की जिथं सगळ्या प्रकारच्या रेकॉर्डिंग दिल्या जातात आणि प्रत्येक विषयाचा लहान मुलासारखा डेमो देऊन प्रशिक्षण दिलं जातं. मित्रांनो, या कार्यशाळेमध्ये सिलेबसला कुठल्याही मर्यादा नाहीये. म्हणजे असं तुम्हाला वाटेल की मी शिकवलेलं तेच बरोबर. तुम्ही कुठलाही जगातला विषय घेऊन या, तो प्रत्येक विषय तुम्हाला सांगितला जाईल आणि तो प्रत्येक विषय तुमच्याकडून करून घेतला जाईल. खरंच आयुष्यामध्ये तुम्हाला वक्ता व्हायचं असेल, खरंच आयुष्यामध्ये तुम्हाला परिवर्तन करायचं असेल, तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय जर तुम्हाला मिळवायचं असेल, पद पैसा प्रतिष्ठा असून उपयोग नाही, आपल्याला सुद्धा हजारो लोकांसमोर जर बिनधास्तपणे बोलायचं असेल तर नक्की एकदा जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीची एकदा आयुष्यामध्ये कार्यशाळा करा. ज्यावेळेस तुम्ही कार्यशाळा कराल त्यावेळेस 1000 व्यक्तीला सांगाल की आयुष्यामध्ये व्यक्तिमत्व भेटलं, माझ्या आयुष्याचं सोनं झालं. आज अनेकांच्या आयुष्याचं सोनं याच्या माध्यमातून करण्याचा मी प्रयत्न करतोय. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा सुप्त इच्छा असेल, तुम्हाला सुद्धा हे भाषण शिकायचं असेल तर नक्की माझी ठाण्याला, पुण्याला किंवा अनेक ठिकाणी कार्यशाळा होतात, त्या ठिकाणी नक्की या. मी ऑनलाईन वेबिनार घेत असतो, तो वेबिनार ऐका. माझी स्वतःची 2 पुस्तकं सुद्धा आहेत. एक आहे झटपट भाषण करायला शिका, ज्याच्यामध्ये 150 पेक्षा जास्ती भाषण आहेत. दुसरं आहे राजकारण स्पेशल नावाचं, तेही बघा. दोन्ही पुस्तकं माझी जवळजवळ 500 पानाची आहेत. एका पुस्तकाची किंमत 800 रुपये आहे. तेही पुस्तक तुम्ही मागवू शकता. तुम्हाला खरंच वक्ता व्हायचं असेल, तुम्हाला खरंच आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, मी हात जोडून सांगतोय, राजकारणामध्ये समाज क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, आपण आयुष्यामध्ये कितीही काम केलं तर आपली परिस्थिती बदलणार नाही. आणि म्हणून मनस्थिती बदला, हजारो लोकांसमोर बोलण्याचं धाडस निर्माण करा. ही जी कला आहे ही फक्त माझ्या अकॅडमीमधून तुम्ही कुठूनही स्वतः शिका किंवा काही करून शिका, पण शिका तरच 21व्या शतकामध्ये तुम्हाला समाजामध्ये लोक ओळखतील. अन्यथा आजच्या काळामध्ये तुम्ही कितीही काम केलं तर त्याच ठिकाणी राहणार आहे. नक्कीच तुमच्या काय अडचणी असतील तर 9503 85 29 32 या क्रमांकावरती आम्हाला फोन करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील आणि तुम्हाला सुद्धा कार्यशाळेला यायचं असेल तर त्याचा प्रवेश तुम्हाला दिला जाईल. भविष्यातला एक चांगला वक्ता घडाल. आयुष्यामध्ये तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय तुम्हालाच जाईल. तुमचं व्यक्तिमत्व हे असामान्य बनेल, एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. मनपूर्वक धन्यवाद.